नमस्कार, मी उज्ज्वला सर्वांचं स्वागत करते। थंबनेल बघूनच तुम्हाला वाटत असेल आंबरस आहे आणि आंबरस ही किती मस्त झाला आणि टेस्टी झाला, दिसायला पण खूप सुंदर आहे, चवीला तर अप्रतिम झालाय आणि भरपूर असा दाटसर झालाय बघा। आता असा वाटीभरून घेऊन तुम्ही पिऊ पण शकताय, चपाती पोळी संग खाऊ पण शकताय भाताबरोबर। तर आंबरस बनवायच्या आधी आपण 1 तास आंबा आपण पाण्यात ठेवलेत बघा। असं 1 तास पाण्यात ठेवल्यामुळे आंब्याची उष्णता पण कमी होते आणि रस कुठं चिटकला असला ते निघून जातोय, आंब्याचा रस निघालेला। कॉटनच्या कपड्याने आपण पुसून घेऊया आणि देठाकडला भाग काढून घ्यायचा आपल्याला। तर आता आपण आंबरस बनवायला घेणार आहे। आता खूप टेस्टी ही आंबा येते बघा, वेगवेगळ्या क्वालिटीचा आंबा आता बाजारात भरपूर असं सारं येते। तर आंब्याच्या सीझनमध्ये आपण आंबरस तर बनवलाच पाहिजे, आंबा भरपूर असं खायला तर पाहिजेच आणि वेगवेगळ्या पद्धतीचं रेसिपी पण बनवायला पाहिजे। ते आपण आता देठाकडला भाग काढून घेऊया, त्याला रुचिक असं तो निघून जाईल आणि आंबा असा पिळून घ्यायचा दाबून दाबून बघा। पहिले मिक्सरमध्ये आंबरस नव्हते, हातानेच अशी बनवायची। तुम्हाला 2 पद्धतीच मी दाखवते, हे हाताने पण आपण काढू शकतोय, आंबरस बनवू शकतो बघा। सगळा गर असा काढून घ्यायचा आंब्यातला पिळून पिळून, आता कुईचं पण पिळून काढून घ्यायचं। असं हाताने बनवलं खूप टेस्टी होते, पण आता मिक्सरमध्ये पण बनवतात, मी पण मिक्सरमध्येच बनवते, तुम्हाला दाखवते। आता दुसऱ्या आंब्याचं पण मी दाखवते बघा। असा कापून घ्यायचा आंबा, म्हणजे असा कापून घेतला तर मला खराब आंबा असला तरी पण दिसतोय, अशा पद्धतीने काप करून घ्यायचं बारीक बारीक। याचा तगर काढून घ्यायचा बघा, असं पण तुम्ही काढू शकता गर चमच्याने। बिन काप करता पण असा पण काढू शकताय, अगदी सोप्या पद्धतीने झटपट होणार आहे आंबरस तयार होते बघा आणि काळा अजिबात पडत नाही। तर सर्व आंब्याचा मी गर काढून घेतलाय बघा, अजिबात सालेला आणि कुईला काही राहिलं नाही, अशा पद्धतीने सर्व काढून घेतलेलं आहे। आता आपण मिक्सरच्या भांड्यात घालूया गर निघलेला आंब्याचा। खूप टेस्टी आणि दाटसर ही आंबा असं म्हणजे आंबरस तयार होतोय। आता आपण 4 चमचे साखर घालतोय, तुमचा आंबा सपाक असला तर तुम्ही जास्त साखर वापरा, गोड असला तर कमी वापरा, आवडीनुसार तुमच्या साखर कमी जास्त करू शकता। वेलचीची साल होती वरली ती टाकली काढून, 4-5 चमचे आपण साखर घातलेले आणि 1 चमचा आपण वेलची पावडर घातले, साखरात बारीक केलेली वेलची। अशा पद्धतीने झाकण लावून आपण मिक्सरमध्ये फिरवून घेऊया। अशा पद्धतीने मी फिरवून घेतले बघा मिक्सरमधून, भरपूर सारा असा आंबरस तयार झालेला आहे। बाउलमध्ये काढूया काचेच्या भांड्यात ठेवा, अजिबात काळा पडत नाही बघा। तुम्ही की 2 दिवस ठेवलात तरी पण काळा पडत नाही, पण काचेच्या आणि स्टीलच्या पण भांड्यात ठेवला तर काळा पडतोय, पण काचेच्या गाराच्या भांड्यात ठेवल्यानं अजिबात काळा पडत नाही। आंबरस खूप टेस्टी होतोय, चवीला तर अप्रतिम, किती दाटसर झालाय बघा। तुम्ही असं चपाती बरोबर खाऊ शकताय। ही चपाती, भजी, बटाट्याची पोळी, बटाट्याची भाजी बनवून घेतली बघा आणि जेवण असं मी आंबरस चपाती बनवले, भजी आणि बटाट्याची। बाय बाय, धन्यवाद।